नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीची जी घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं मराठी या विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका आम्ही तुमच्यासाठी बनवलेली आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदा होईल. ही प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी आहे. प्रश्न सोडवत असताना किंवा उद्या पेपर देत असताना त्यातून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. आता उत्तराचा योग्य पर्याय लिहायचा आहे. पाचूच्या बेटांचा पुंजका, त्याला पाचूच्या बेटांचा पुंजका कोण आहे यापैकी? गोवा, इंडोनेशिया का भारत? तर इंडोनेशिया इथे हे उत्तर आहे. एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. तर त्यानंतर बघा, आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. ललित कलांची नावे लिहायचे. तर बघा, ललित कलांची नावे नृत्य, गायन, शिल्प, चित्र यापैकी कोणतेही 2 किंवा तिन्हीच्या तिन्ही लिहिलात तरी चालतं. त्याच्यानंतर बघा, बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. या वाक्यातली जी कल्पना आहे ती स्पष्ट करायची. तुमच्या भाषेत त्याचं थोडंसं उत्तर लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा असं म्हटलं. खालील आकृती पूर्ण करा. याच्यामध्ये हा उतारा वाचा. शिवणकाम करता येणारी व्यक्ती कोण? हा उतारा वाचून त्याच्यावरची प्रश्न. आई. शिवणकाम आईला म्हणून म्हटलेल्या उद्देशून तिने, त्यामुळे आई लिहिलं तरी चालेल तिथे. आता त्याच्यानंतर बघा, पुढील म्हण पूर्ण करा. लहान तोंडी मोठा घास. त्याच्यानंतर पुढे माझे आजोबा या विषयावर तुमचे विचार व्यक्त करायचे. तर एक 3-4 ओळीमध्ये तिथे लिहा माझे आजोबा. पद्य विभाग, कविता. ही जी कविता आहे ती वाचायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यावर आधारित कृतीयुक्त प्रश्न सोडवायचे. बघा, या देशाच्या स्वातंत्र्याच्या पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून काढायच्या. या देशाच्या स्वातंत्र्याच्या धगधगत्या ज्वालेत उतरलास. धगधगता समराच्या ज्वाला या देशा काशी. ही ओळ तिथं लिहायची. आपल्या संसारातून उठून निघून गेलास. तर ती सुद्धा जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. ही ओळ तिथं लिहायची. ना भय ना आशा योग्य जोड्या जुळवायच्यात. नच उधानले भाव, भावना व्यक्त न करणे हे याचं उत्तर येईल. आणि ना भय ना आशा निर्भयपणे आसक्ती न ठेवता. आता बघा, व्याकरणावर आधारित वाक्याचा प्रकार ओळखायचा. प्रश्नार्थक वाक्य आणि मुलांनो रांगेत चला आज्ञार्थी वाक्य. त्याच्यानंतर बघा, इंग्रजी शब्दासाठी मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत. ऑफिस, कार्यालय, आणि हॉस्पिटल, दवाखाना असं तिथे लिहू शकतात. खालील शब्दांचे 2 भिन्न अर्थ लिहा. तर वेगवेगळे 2 अर्थ याच्यामध्ये इथे लिहायचे आहेत. कर, हात. आणखी वेगळा एक अर्थ इथे लिहा, भेट. तर 2 अर्थाचे शब्द असे लिहायचे आहेत तिथं. आता बघा पुढे, विरामचिन्हांची नावं लिहायची आहेत. उद्गारवाचक चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम. तर इथे चिन्ह दिलेले आहेत, याचं नाव उद्गारवाचक चिन्ह आहे आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह. तर आता बघा पुढे, कल्पना विस्तार लिहा. सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे. यावर सुंदर अक्षरामध्येच तुम्ही काय करायचं आहे, कल्पना विस्तार लिहायचा आहे. तर अशा प्रकारे ही 20 गुणांची आपली प्रश्नपत्रिका पूर्ण होते. तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा सरावासाठी नक्कीच फायदा होईल. तर नक्की बघून जा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर प्रश्नपत्रिका सुद्धा बघूया. थँक्यू.